आओ किती घाई करीसी दिवली मायो, माझं बाळ उपाशी असेल आज पहिलाच दिवस, त्याला सोडून यायचा। हळूहळू बदलेन वेळ, पण आत्ताच नाही पाजलं वेळेत तर कळवळेल बाळ। पर त्याच्या बापाशी सांग, धानाची लापशी करी आणि पोराशी पाजी। हो, बसेल घडी हळूहळू। मी आत्ता त्याला पाजते आणि तुझ्या खोपीकडे येते, मग लगेच परत रानात जाऊया। जा, थांबीत मी तुझ्यासाठी। अगं ए, काय आहे तुझं? नाहीतर काय, ब्रह्मांड चाललंय राजवाड्याकडे नव्या महाराणीला पाहायला। आणि ही बया चालले विरोध दिशेला। काय ग, एवढं काय सोनं भरलंय या टोपलीत? दिसत तरी काही नाहीये। चल चल, उशीर होतोय आपल्याला, चल लवकर निघूया। आऊ, हो परत आलीस? हो, सतूच्या भुकेची वेळ झालीये ना, त्याला पाजीन आणि परत जाईल रानात। बर, जा, आत खेळतोय तो। सतू, हो सत्यवान आत नाहीये। काय? अगं आताच तर खेळत होता, बापरे नीट। हो सत्यवान, सतू, सत्यवान, सतू, सत्यवान बाळा, सत्यवान, सत्तू, सत्यवान, सत्यवान, सत्यवान। लांडग्या, आता केळ खायचं, वजन वाढवायचं, वजन। मोहरा पाहिजेत मला, मोहरा। जेवढं वजन तेवढ्या मोहरा। आयतं देतोय तर घेळ, खा खा। लात मारतो, मला लात मारतो लांडग्या। माझ्या मिशीचा केस पण नाही सरकणार। हट, गप खा, नाहीतर नरड्यात कोंबीन। हो हो महाराणी, अहो थोडा धीर धरा, औक्षणाचं तबक अजून येतंय। औक्षण झालं की मग दोघे यात या। वा राजमाता, अचूक वेळ साधली। एका हातानं सावित्रीला दूर केलं आणि दुसऱ्या हातानं नवीन राणीला घरात आणलं। तो विषय संपला आता। एव्हाना ती अपशकुनी कन्या पंचमहाभूतामध्ये विलीनही झाली असेल।
झालं माझं काम. आता तुला पंचमहाभूतांच्या ताब्यात केलं की संपलं. मग मी पुन्हा या राज्यात फिरकणार सुद्धा नाही. मग मी आणि माझ्या मोहरा. सावित्री, मातोश्री, नव्या आईच्या स्वागतासाठी सावित्री नाहीये का? आम्ही तुमच्याकडेच सोपून गेलो होतो तिला. ओहो, पण आम्ही तिला निर्मलेकडे सोपवून गृहप्रवेशाच्या तयारीला आलो. निर्मले, जा चट दिशी सावित्रीला घेऊन ये बघू. परंतु राजमाता, आपण मला सावित्रीसाठी वस्त्र आणायला पाठवली होती, तेव्हा तर ती आपल्याच हातात होती. म्हणजे राजमाता खोटं बोलतायत असं म्हणते ही दासी. नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे म्हणजे मी महाराज खरंच. काय खरंच? मी स्वतः राजमातांसोबत होतो. त्यांनी सावित्रीला हिच्या हातात दिली तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले महाराज. बऱ्या बोलाना सांग, कुठे आहे सावित्री? अगं बोल ना. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मोठ्या विश्वासानं सावित्रीची जबाबदारी तुझ्यावर सोपत आलो आहोत आम्ही. आज दिवसभर तिच्या बाबतीत जे काही घडतंय त्याच्यावरून हेच प्रतीत होतंय की तुझ्या कामात खोट आहे. आत्ताच्या आत्ता तिला इथे घेऊन ये, अन्यथा आमच्या कन्येच्या बाबतीत काही झालेलं कळलं तर तुझा मृत्यू अटळ आहे. महाराज, आम्ही स्वतःच तिला शोधून आणतो. महाराज, महाराज काय करताय तुम्ही? महाराज थांबा. काय ग हे अघटित? काय काय होतं जगात? जन्मभरासाठी नवऱ्याला शेल्याच्या गाठीला बांधून ठेवायला बायको येते आणि नवरा उंबरठ्यावरच सोडून जातो बघा. पण मी म्हणते बाईने जागं राहावं की. तुला सांगते, नटण्याच्या नादामध्ये नवऱ्याकडे लक्षच नसतं यांचं. महाराज, लांडग्या, धुरक्याही तोंडावर मुततोस, लाज झाडतोस. आता लाज झाडलीस ना, पाय पुढून गिळून टाकेन. शाळेत पण अडकणार नाहीस, एवढा लहान आहेस. कोण मिळणार आहे तुझ्या बदल्यात, म्हणून सहन करतोय. नाहीतर जय लिंगोबा, 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 जय लिंगोबा. काय करीसी इथं? दुर्ग्या दादा, जय लिंगोबा. तुला भेटीसन खूप पाय तोडीले दादा, पण तू कुठेच ना. तू सांगित ही लाकडं तोडीसन ठेक्यावर नेऊन ठेवली.
पण दादा मुद्रा ना मिळीत, कधीच ना मिळीत येळीत. तू तर भेटी ना. तू हा तो माणूस आम्हास हुसकवून लावीत. राणी कशा असावी मुद्रा? मुद्रा ना तर ना, पण दान तरी देस ना पोटास. लाकडं बदल्यात दान तर देस पडीस ना. आवाज काढीस दुर्कावेरी. उठकी मुद्रा भी ना देत तूस. जा लांडग्या. इतकी वरीस लाकडं देतात तशीच देत राही. बदल्यात देतच ना मी काय बाई. देत ना काय. हा जे देईत ते देईत, नाहीतर दुसरा ठेकेदार धोंडीचा. जय लिंगोबा. त्या मडकासन काय असेल दाखीव. चालेले सरी सरी झुरक्यास चुकवीत. ना ना डुरक्या दादा, तुला चुकवीत कुठे जायत. दाखीव. मोहाई सुरासीन. मोहाई लांडगा. ती पण दे. जा. डुरक्या दादा, झोळी काय असेल. सशाची जोडी असीन. घरी नाहीत रात्री हा जेवण असीन. जा निघा. लांडग्या. थांबा महाराज. या मद्र राज्यासारख्या 12 राज्यांना पदराच्या गाठीशी बांधण्याची ताकद आहे माझ्यात, तरीही मी तुमची अनुगामिनी झाले आहे. अर्थात त्या नात्याने माझ्या अनुमतीशिवाय तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. माझा हात धरा. आणि चला माझ्यासोबत. करा औक्षण. माझ्या शेल्याची गाठ पक्कीच आहे आणि ही गाठ माझ्या मुठीत आहे. या. लांडग्या. आता तू आणि सोना आज रान नको, लाकड नको, डोक्याला रंदाच नको. आजवर लई सोल्या ढलप्या, आता सोन्याच्या ढलप्या. सोनं
ए लांडग्या, खा, वजन वाढव. राजाला तू पाहिजेस. आता बघ, तुला नाचवून कसा पिळतो त्या राजाला. चुप, आवाज बंद. मला गोठ्यात आणीस. हा, आता तुला थोडी पाचतो जे गप्पशील. ए माकडा, ए लांडग्या, दे. ए माकडा, ए माकडा, ए कुठे गेलं? कुणा श्वापदाने ओढून तर नेलं नसेल ना माझ्या सत्यवानाला? ना ना, तसा खुना ना, हे माणसाचंच काम. चला सरी सरी. सत्यवान, कुठे गेला माझा सत्यवान? अहो गवसील गवसील. सत्यवान, सत्यवान, सत्यवान. गवत्या, जाई बघी. सापडलं ग माझं लेकरू, सापडलं ग माझं लेकरू, सापडलं. हा सत्यवान नाहीये. वेगळंच बाळ आहे. कुठे गेला असेल माझा सत्यवान? कोणी नेलं त्याला? कुठे नेलं असेल? अरे पोर कोणाचं असेल? आणि आपला सत्तू तो कुठं असेल? सापडलास रे सोन्या, सापडलास.
जीवन झाला होता माझा. पण तुझ्यासारखीच एक राजेशबाई सुद्धा हरवली. तू सापडलास आणि माझे उडून चाललेले प्राण परत कुणीत आले. तिच्या आई वडिलांना सुद्धा हे सुख मिळायला हवं. तोवर या चिमुकल्या चांदणीचे आयोता तो आम्हीच. जसा माझा सत्तू तशीच ही.